नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. ऍक्च्युली आता मी परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नाही. तर ऍक्च्युली आता मी ब्लॉग चालू करणार नव्हतो, पण काहीतरी आम्हाला स्पेशल मिळालंय जे तुम्हाला दाखवायचंय. तर तुम्हाला माहितीये आमच्या बिल्डिंग मध्ये अनिताताई राहते, मी इथे निवेदन केलं. अनिताताई माहितीये, तर त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये ते लोक आमचं म्हणजे व्लॉग्स बघतात. तर ढेरे आजी त्यांनी आमच्यासाठी खास पुरणपोळी बनवली आहे. पुरणपोळीच नाही, त्याच्यासोबत पापड आहे, परत कटाची आमटी आहे, डाळ आहे. भाई साहब, आणि मला ते बघून एवढं आणि ती नॉर्मल वाली पुरणपोळी नाहीये, ते त्यांनी असं करून मोठी केली. बोलतात ना तो असं, ते कढाई उलटी करून कढाईवर ठेवणार, तंदुरी रोटी टाईप, तेवढी मोठी पुरणपोळी आहे. हो यार, थँक्यू आजी, थँक्यू ढेरे आजी आणि फुल फॅमिली. जर तुम्ही बघत असाल हा ब्लॉग, येस जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर मला खूप बरं वाटतं जेव्हा कोणतरी मला खायला येतं. आणि तुम्ही खूप प्रेमाने बनवली, थँक्स अ लॉट. आणि असंच आमचे व्हिडिओ बघितले त्यांची बनवताना आम्हाला दाखवली. थँक्यू. पटकन खातो. तुझं काय झालं? पटकन खाऊन घेतो आणि ह्याच्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार. मी सांगतोय ना, ते मी तुम्हाला सांगतोय पटकन खाऊन घेतो कारण भूक लागली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही काहीतरी करणार आहे, कुठेतरी जाणार नाही आम्ही आता. हे चुकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला देते. आम्ही उद्या कुठेतरी जाणार आहे, त्यासाठी आज आम्ही पॅकिंग करणार आहे. तर ती बघायला तुम्ही थांबा. आम्ही कुठे जाणार आहोत ते लोकेशन नाही, ते तुम्हाला गेस करायचं आहे. तुम्हाला अशा ठिकाणी हिल स्टेशन आहे. त्याच्याने कळतं. गेस करा तुम्ही. कटाची आमटी. हा, खूप अमेझिंग झाली. थँक्यू यार, थँक्यू खरंच. खूपच टेस्टी झाली. काय ती चव आहे आमटीला, एक नंबर. थँक्यू सो मच, खूप बरं वाटलं तुम्ही दिलं. भाई, या पुरणपोळीची साईज बघा. आई शपथ, चादर वाटते, चादर. बाप रे भाई, ही एवढी बनवणं किती डिफिकल्ट आहे भाई. आम्ही बघितलं ते कसं बनवलं ते. कटाच्या आमटी सोबत खात. येस, आणि कटाची आमटी मला रडायला येईल. मी एव्हरी घासासोबत मला ती अजून आवडतीये. मी कटाच्या आमटी सोबत ट्राय करते. मी कधीच नाही खाल्ली आहे पुरणपोळी असं आमटी सोबत. खान बघ. काय नको बोलू, मला माहितीये काय नाही बोलू शकणार आहे. भाई साहब, काय बनवलंय तुम्ही यार, एक नंबर, खूप अमेझिंग आहे. आणि मी एक्झॅजरेट नाही करत आहे, मला पुरणपोळी पहिले तर आवडतेच. त्यात ही जशी बनली आहे ना, आणि आमटी तर आहा पिऊ शकतो मी आमटी, पिऊ. एक नंबर, खूप थँक्यू. तुम्हाला आता कदाचित आम्ही दिसणार नाही, पण आता आमचं नेहमीचं रिच्युअल एकमेकांच्या केसांना ऑइल लावणं. एकमेकांच्या केसांना. ठीक आहे, मग आपण रिच्युअल मध्ये तुझं दाखवते, मग माझं पण दाखव. हा, दाखवूया. काय फरक पडतोय. माझे केस खूप छान वाढलेत, तर आता त्याला कंटिन्यू ठेवलं पाहिजे ना, हेअर ग्रोथ. येस, आपण ऑइल लावूया. ऑइलिंग इज इम्पॉर्टंट गर्ल्स. किती काही करा, ऑइलिंग इज नवरा इज इम्पॉर्टंट, कारण तोच ऑइल लावून देणार ना. किंवा मम्मी किंवा भाऊ किंवा बहीण. तर मस्त ऑइल लावणं, ऑइल लावणं मस्त. आता आम्ही जेवलोय, आम्हाला फक्त आता बॅग भरायची, ती आम्ही भरणार आहे थोड्या वेळात, ते पण तुम्हाला दिसेलच. पण तोपर्यंत मी हिची ऑइलिंग करून घेतो, कारण हिला टाइम टू टाइम ऑइलिंग लागते, त्याचं हिचं डोकं चालत नाही. गाईज बाय. जस्ट अन अपडेट गाईज, शिवानी पण करून देते मला. ह्याच्यानंतर पॅकिंग करायचं तर माझ्या अंगात अजिबात जीव नाही, कारण हिचं पहिले मी करून दिलं, तर मग आम्हाला पॅकिंग करायला इच्छा होत नाही. डोळे जड झाल्यासारखे वाटतंय. थंड वाटतं. भाई, याच्यानंतर पॅकिंग नको खरंच. शिवानी केली तर दाखवतो, नाही तर मग उद्याच करू. आता काय, सकाळी करू, सकाळी. खूप झोप येते खरंच. यश, काय चाललंय? हे जितू आणि मी. जितू, जर तू ब्लॉग बघत असशील किंवा जितूच्या फॅमिली मधलं कोणी बघत असेल तर हा बघा जितू, हा बघा. हा कधीचा ब्लॉग आहे? हा 2017चा आहे बघा. आम्ही दोघं चालतोय. माझा जरा डेंजर फोटो आहे. आम्ही दोघं त्याच्या गावी गेलेलो. त्याच्या गावी म्हणजे बघितलं मी ब्लॉग कधीपासून करतोय. माझ्या आतमध्ये माझ्या रक्तात आहे ब्लॉग करणं. मी तेव्हापासून ब्लॉग करतो. मी तेव्हा आम्ही असं स्टँडिंग वाला व्हिडिओ काढत होतो की आम्ही जंगलात आम्ही एक तर फिरून कंटाळलो आणि त्याच्यात आम्ही व्हिडिओ बनवायला लागलो. तुम्हाला जर ही व्हिडिओ हवी असेल ना, मी टाकणारच आहे याच ब्लॉग मध्ये. या ब्लॉग मध्ये नाही, कधीतरी नंतर टाकू. मजा आहे, मस्त व्हिडिओ. एक काम करा, या व्हिडिओला 5000 लाईक द्या, मग आम्ही टाकू. 5000. हा ठीक आहे, 5000 तर होऊच शकतात. आपले व्ह्यूज तर जातात चांगले. हा, बघू, ट्राय करू. काहीतरी 10,000 द्या लाईक. तुम्हाला ग्लिम्स दाखवतो. Without chappal on the platform, enjoying my day.
आय लव्ह यू इंडिया. आय विल बी बॅक सून. चला आता जिने चढायचा टाइम आलेला आहे. आफ्टर लॉंग टाइम इन इंडिया यू नो. हा फ्रेंड सोबत गावी गेलेला आणि ह्यांनी व्लॉग जितू सोबत जितू आणि मी गावी गेलेलो त्याच्या घरी घेऊन गेलेला मला तो. आणि मी फर्स्ट टाइम कुठेतरी म्हणजे कोकणात मी फर्स्ट टाइम गेलेलो. तर मला माहित नाही का मला ऍक्च्युली मला आठवतं मला आत्ता आठवलं की मी इंग्लिश मध्ये व्लॉग टाइमपास फुल टाइमपास करत आणि तो जे विदाऊट चप्पल होता ना मी ह्याला गिफ्ट दिलेलं नायकी. म्हणजे तेव्हा त्या काळात नायकी गिफ्ट नाही नायकीचे स्लायडर्स दिले होते आणि ते तेव्हा 1500 रुपयाचे होते आणि माझ्यासाठी ते एक्सपेन्सिव्ह होते. मी दिले आणि ह्यानी त्या ट्रेन मध्ये खाली घातले. ए भाई जितूला विचार जितू तू सांग जर असशील आता बघत. तेव्हा हा माझे सगळे गिफ्ट हरवायचा तरी मी द्यायची. आणि तेव्हा तो विदाऊट चप्पल होता आणि तो व्लॉग आहे. आणि फुल व्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर 5000 लाईक्स. माझ्या पायात चप्पल अजिबात नाहीये. यू कॅन सी माय पाय. मी तुम्हाला लाईटीत नंतर दाखवेन थोड्या वेळात. मी अंधारात दिसत नाही. स्वतःलाच रिअलायझेशन की मी अंधारात दिसत नाही. फुल टाइमपास होतं. फुल अजून व्हिडिओ काढला पाहिजे होते रे तेव्हा टाइमपास. फायनली आम्ही निघालेलो आहोत. तर तुम्हाला आम्ही पॅकिंग दाखवू शकलो नाही कारण आम्ही काल रात्री जीवात जीव आणून कशी बशी ती पॅकिंग कम्प्लीट केली. हा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं आम्ही की आम्ही यशचे पुराणे व्लॉग्स बघत होतो. येस. तर आता आम्ही जातोय म्हणजे आम्ही जसं सांगितलं फ्रेंड्स बरोबर चला आधी अपूर्वाला पिक करू आणि मग बाकी लोक रोमांसच्या गाडीत येणार आहेत आणि अपूर्वा मी आणि आम्ही तिघं जाणार आहोत. तर आम्ही कुठे चाललोय तुम्हाला कळेलच लवकरच. तर तुम्हाला मला हे सांगायचं होतं की आता 2026 येणार आहे. जर तुम्ही विजन बोर्ड वगैरे बनवलं नसेल तर नक्की बनवा. आम्ही पण बनवणार आहे. जरा वेळ नाही मिळाला. ऍक्च्युली आम्ही काल बनवणार होतो पण बनवा. तुमचे विजन सेट ठेवा की तुम्हाला 2026 मध्ये काय करायचंय. हे आतापासून हवं तर वॉलपेपर बनवा किंवा कुठेतरी असं फ्रेम सारखं बनवा. काहीतरी करा पण कुठेतरी लिहा. अशा याच्यात ठेवा की तुम्हाला ते नेहमी दिसत राहील आणि तुम्ही त्याच्यासाठी काम करत आहात. आणि तुम्हाला नेहमी आठवेल की आपल्याला हे करायचं आहे. हे आपलं विजन बोर्ड आहे. काही असू शकतं. मे बी हेल्थ रिलेटेड और मला कोणत्या डेस्टिनेशन वरती जायचं आहे किंवा काहीही एनिथिंग किंवा मला एवढे पैसे कमवायचे काहीही असेल ते करा नक्की. आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही अजूनही स्पिरिच्युअल जर्नी चालू केली नसेल तर करा. स्टार्ट प्रेइंग. मी हे म्हणजे हे खूप असं हेच आहे पर्सनल एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला सांगतोय की स्टार्ट प्रेइंग. तुम्हाला जिंदगी जीने का ही है तो व्हाय नॉट ऑन दिस पाथ स्पिरिच्युअल पाथ. सो येस आता आम्ही पटकन जातो ऍज युजल. आता आमच्या गाणी चालू होतील. आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही काय ऐकतो. स्टार्टिंगला सर्वात पहिले हनुमान चालीसा. अरे मला हनुमान चालीसावरनं आठवलं जे म्युझिक रिकॅप येतं माहिती युट्यूबचं. माझं टॉप 1 काय होतं हनुमान चालीसा. सो हनुमान चालीसा पहिला ऐकतो. त्याच्यानंतर गणपतीचं ते काय बोलतात त्याला स्तोत्रम. त्यानंतर मग हनुमान चालीसा नंतर तर रामाचं ऐकायलाच पाहिजे आपल्याला. मग रामस्तुती किंवा श्रीराम जयंत हे असं ऐकतो. त्याच्यानंतर काल भैरव अष्टकम आणि शिवस्तुती. हे झाल्यानंतर मग आमच्या बॉलिवूड गाणी लागतात. कारण हे ह्याच्याने थोडी एनर्जी टाईप असं वाटतं की येस आपण दिवस चालू केलाय असं होतं. आणि ट्रिप साठी हे तर आमचं मेन आहे. हा सो म्हणून मला सुचलं मी गाणी लावणार होती म्हणून मला सुचलं की तुम्हाला पण सांगते. आणि जर तुम्ही अजून स्टार्ट केली नसेल तर करा. काही असू शकतं तुमची स्पिरिच्युअल जर्नी. मग बी इट मेडिटेशन और पॉझिटिव्ह थिंकिंग काही म्हणजे असं काही हे नाहीये की या देवालाच आपण प्रार्थना केली स्पिरिच्युअल जर्नी असं काही नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. जस्ट पॉझिटिव्ह. बस बाय बाय. एक गोष्ट मॅन्डेटरी आहे. मला गाडीत पाणी भरायचं असतं पण मला भरू देत नाही पोरगी. सगळं बोनेट माझ्याकडनं उघडून घेते. बोनेट सगळं माझ्याकडनं उघडून घेते. पाणी माझ्याकडनं भरून घेते. ही बाटली माझ्याकडनं बनवून घेते. फक्त ह्याच्यात टाकते बस. हेल्प करते. आणि आता ती परफेक्ट झाली आहे टाकायला. एक पण थेंब बाहेर नाही पडत आहे. गुड हेल्प. हां गुड. मॅन्डेटरी 5 पकाडीचा नाश्ता ब्रो. मॅन्डेटरी. खरं तर मला इडली जास्त खायला मजा येते पण संपली आहे त्याची इडली म्हणून मेदूवडा. डोसा पण खातो मी पण ठीक आहे कधीतरी ठीक आहे कधीतरी ॲडजस्ट. काहीतरी क्रिस्पी हां गरम मेदूवडे. हां भाई ही एकटी पोरगी अख्ख्या या एरियामध्ये करत असते भाई. तुला कसं काय वाटत कसं नाही हुलाकू. काय जोक मारला तुम्ही आम्हाला पण सांग ना जोक. तू हे पर्स इकडे ही काहीतरी मेन स्टोरी सांगते. तू तुझ्या पर्सवर मग काय आलं तो खाणार आहे व्हेज.
आता आम्ही टर्न ब्राह्मण आहे. आता आमच्या समोर एक टेस्ला आहे. आम्ही त्याची तारीफ करतच होतो की बाहेर रॅपर फेकलं, खिडकी उघडली आणि रॅपर फेकलं, ते पण हायवेवर. हा ना, काय बोलायचं आता. टेस्ला घेतली आहे, इतकं तर पाहिजे सिविक सेन्स. वाईट वाटलं. आता आम्ही नाही करणार तारीफ. आता नाही, गाडीची तारीफ करायची. गाडीची तारीफ करू, पण आता चालवत पण चांगला होता. पण खासकन खिडकी खोलली आणि रॅपर. पण छान दिसते, टेस्ला छान दिसते. छान दिसते. थोडी थोडी महिंद्राची आठवण आली. अरे साधारण सेमच वाटली मला. ठेव बंद कर. आणि हा गाईज, एक सांगायचं राहिलं, आम्हाला एक सबस्क्रायबर भेटलेला आम्ही जिथे आता थांबलेलो तिकडे, आणि त्यांनी आम्हाला मस्त बिस्किट दिलेत आणि मला खूप आवडतात. मी जेव्हा याला गेलेलो ना, मला आवडतात. आम्ही जेव्हा कुठे गेलेलो आता आपण उज्जैनला, तेव्हा आम्ही चॉकलेट कुकीज घेतले. तिकडे असेवाले बिस्किट होते, पण मला माहितीये की मला मी विचारल्यानंतर नाही म्हणणार आहेत, म्हणून मी कोणाला विचारलंच नाही की मी घेऊ की नको. कारण तर थँक्यू बोलायचं होतं मला तुम्हाला. थँक्यू तुम्ही दिल्याबद्दल. गिफ्ट दे म्हणून मी मनापासून खाईन. आम्हाला लास्ट 2-3 डेज पासून सबस्क्रायबर्स कडनं काही ना काहीतरी चांगलं मिळतंय खायला. पण असं प्लीज नका असं करू नका जाऊ. असं हे होतं की नको यार, नको ते. पण तुम्ही भेटता ना, तेच आम्हाला खूप बरं वाटतं. थँक्यू, त्याच्यासाठीच थँक्यू. भाई, आपल्या घराच्या खाली पण, इकडे पण, याचं नाव जॅक आहे, त्याचं टिमटिम नाव आहे. टिमटिम. नाही, तुला नाही काय करणार, तू तिकडे बघ. खरंच नाही काय करणार ते. टिमटिम. यांना पण जेवायला बसव. हा, जाम गोड आहे. हिला मी घेतो. टिमटिम इन द व्लॉग गाईस. टिमटिम इन द व्लॉग टिमटिमचा सॉरी. लंच ब्रेक. थोडे आम्ही ब्रेक घेत येतोय पुढे, आणि आम्ही डेस्टिनेशनला आता एका 4 तासात पोहोचणार आहे. आता आम्ही वरदच्या भावाच्या रेस्टॉरंट मध्ये आलोय. येवा म्हणून आहे. येवा अस्सल मालवण एक्सप्रेस वेच्या जस्ट काय मागवलं माहितीये? उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ, वडे, घावणे, चपाती पण, मिक्स व्हेज पण. बाकी सगळे नॉनव्हेज खाणार आहेत. मच्छी थाली. आणि आम्ही इथे जेवायला थांबलोय. अपूर्वाची काळजी केली म्हणून अपूर्वाच्या डोळ्यातून पाणी येते. का त्या डोळ्यातून पाणी येते तू सांगू इच्छिते का माझ्या सबस्क्रायबर्सला? जेव्हा पण मी सूर्याकडे बघते तेव्हा मला असं, म्हणजे माझ्याकडे बघितलं तुला रडायलाच येतं असं. म्हणजे ती बोलते की जेव्हा प्रकाशमय चेहरा वगैरे तिला दिसतो, त्या डोळ्यातनं अश्रू थांबत नाहीत गाईस. आणि माझा तर प्रकाशमय चेहराच आहे बघा. अबे ती मी माहितीये ती, तो एक मुलगा. कोथिंबीर वडी. आणि हे कोणते स्टिक्स आहेत रे? वेजी स्टिक्स. टेस्ट कर कोथिंबीर वडी. कर ना. मी हे वेज स्टिक्स कोथिंबीर वडी मी हे करते. वेज आहे भाई. हा, हे मला पण म्हणून हे मच्छीचे फिश फिंगर टाईप. मस्त आहे. एक काम फक्त, एक वर्षात 6 महिन्यात 7 महिन्यात जर इथून डायरेक्ट एक्सप्रेसवर आलो ना, तर स्टार्टरनेच पोट भरणार आहे. आम्ही चीज बॉल, आमचं नको म्हणू, तुझं बोल. चीज बॉल, हराभरा कबाब, फिंगर स्टिक्स, वेज, कोथिंबीर वडी, काय आणि भाई हे वर्जिन कोकम मोहितो भाई. असं काहीतरी खायला मजा येते. थँक्यू आम्हाला ही रेस्टॉरंट सांगितल्याबद्दल. आणि आणि यांनी पण चॅनल चालू केलंय. सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर. लग्न झालं की चॅनल मला वाटतं चालू होतं, म्हणून तुम्ही लवकर लग्न करा. भाई अपूर्व करतच नाही लग्न यार. ती आपल्याहून एक पाऊल पुढे आहे. ती आधीच चॅनल चालू तिने करणार आधीच आणि मग केलंय. ती लग्न करणार. भाई हा बघ काय दिसला आम्हाला इकडे. दिसला नाही म्हणजे यांचाच आहे भाई. कसला भारी वाटतं खाताना. पण नाव एवढं युनिक आहे ना. तुम्ही गेस करा नाव. आता पहिले कॉमेंट करा, गेस करा, मग मी तुम्हाला नाव सांग. अरे एक नंबर. आणि ही थोडीशी घाबरते. हिचं जेवणच संपलं. हे बघा, येव्हा अस्सल मालवणी. आणि हेच थँक्यू. जबरदस्त जेवण, जबरदस्त. पुण्याला मालवणी बनवणार तुम्ही. थँक्यू. परत येणार. परत यावा अस्सल मालवणी. आणि हे भाई, इकडे जर तुम्हाला प्राणी बिणी पण आवडतात ना, तर इकडे आहेत असे कुत्रे बित्रे छोटे टाइमपास करू शकता तुम्ही. आता जेवलोय, आता चांगलं सांगितलंस. कट करेन मी, बीप करेन मी कुठे चाललोय ते. पण गाईज, जर चांगलं जेवण भेटलं ना, तर एवढं बरं वाटतं ना. वाव. अजून आम्ही सांगितलेलं नाही आम्ही कुठे आलोय. आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. पण ते बोलले ना चुकून, ते आम्ही बीप करणार आहे. तुम्हाला व्लॉग नाही ते त्यांना कळू दे ना की आम्ही बीप केलंय. ते तुम्हाला व्लॉगच्या एंडला कळेल की आम्ही आलोय कुठे. आणि मला वाटतं एंड होईल आता थोड्या वेळात. काय
व्लॉग खालचा करू ना नंतर, अंधारात काही दिसत नाही सध्या. हे बघा तुम्हाला दाखवतो वेट. आमच्या बॅग्स इथे आलेल्या आहेत. ये रूम हमारा आहे. 1 2 भाई साहब एवढा मोठा लिव्हिंग एरिया वगैरे भाई, केवढा रूम आहे बघा. आणि झाड ओरिजिनल अमोरा प्रीमियम मध्ये थांबलो आम्ही. अमोरा प्रीमियम हॉटेल ना. हॉटेल. आणि फायनली आता आम्ही सांगतो आम्ही आलोय महाबलेश्वर. येस भाई, जे चिल वातावरण आहे ते एक नंबर. थंड थंड थंड. थंड थंड थंड. हा काहीतरी स्टेप करतोय. मी शिकवतोय. आम्ही कोरिओ कापो म्हणून मी तिला शिकवतो स्टेप कशी करायची. करून दाखव. जैसा सीखा वैसा करो. ये क्या कर रही है ऐसा 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 करने का आपने तू क्या है. जॉन बेटर करते. ए प्लीज बघू दाखव. आता तर बघूया. चल दाखव कर. असं वाटतंय भरलंय. बेस्ट 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 सबस्क्रायबर्स कोणाकडे आहेत? आपल्याकडे. एक मिनिट. बघा तुला माहिती खालून निघेलं. आपल्या ब्लॉग मध्ये आज चड्डी मग अशी भरलेलं कोण बोललं? अरे भरले. हो माय गॉड. तुला माहितीये ओ माय गॉश. नाही अंड ह्याच्यात काय असं तुला माहिती नाही? तुला माहिती असतं? मैदा. माहिती आहे. ह्याच्या आतमध्ये असतं सुई धागा. नाही. अरे हो. तू तिला नाही घेतू शकणार. थांब, अरे बिस्किट पडते. तू तिला नाही. बांधणे देणे का तेरे को? जर तुम्हाला कॉन्टॅक्ट माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा. नाही नाही खरं बोलते. थँक्स यार सबस्क्रायबर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हे संपल्यानंतर ह्याचं डब्याचं कामच हे असतं की ह्याच्यात तुम्ही सुई सुविधा धागा ह्याच्यात चुकून बिस्किट मी आलं. लिपस्टिक टाकते मग आता. गुड नाही. गाईस माझी बॅग बघा. छान आहे रे. मित्रांनो ती वेळ आलेली आहे. एक वेळ परत महासंग्रामची वेळ आलेली आहे गाईस. हा महासंग्राम तुम्ही एकदा ऑलरेडी बघितलेला आहे, जेव्हा मी आणि ओमकारने मिळून या दोघींना धूळ चटवलेली. धूळ. जेव्हा हे लोक जमीन दोस्त झालेले तेव्हा आमचा प्रभाव एवढा जोरात होता की यांना खेळताच आलं नाही आमच्या समोर. आमच्या तोंडातून प्रकाश पडत होता. एवढं भयानक आम्ही लास्ट खेळलेलो. टाइम पण आम्ही मुली जिंकलेलो. या टाइमला पण काय आहे भाई सांग? लास्ट टाइम मी नव्हतो. एक हे मिनिट. असं आमच्या टीम मध्ये. बघितलं त्यांची संघटनाच नीट नाहीये तर मग कसं होणार आहे सगळं पुढचं. आज आमच्यामध्ये गेम असा असणार आहे की इनसाइडर्स वर्सेस आउटसाइडर्स. आउटसाइडर्स म्हणजे जे लग्न करून आलेले आहेत. इनसाइडर म्हणजे आमचा जो पहिलेचा यो ग्रुप. यो. ए भाई आणि रेफरी. हा रेफरी पण आहे आमच्याकडे. एक रेफरी पण. हा बघा रेफरी. ज्याचं लग्न झालं नाही तो रेफरी. रेफरी आहे भाई. आणि ही माझ्या टीम मध्ये पूनम म्हणजे आमची टीम आहे. कोणाच्या टीम? हा पूनम, मी आणि पोरगी जिंकली भाई. माधवी. बाबो स्वेटर घातला पाहिजे होता मला वाटतं, मी तुला बोलली. पण नाही. मी माझ्या जीतनी अंगात गरमी आणणार आहे गाईज. तुम्ही बघत राहाल तुम्हाला कळेलच. हॅशटॅग सॉरी. हे सगळे चालबाजी आहे. बघितलं माझ्या उजव्या हातालाच मारलंय बरोबर उजव्या हात. हे टार्गेट करून मारतायत. कोण असं ठेवलेलं ह्यानी हात येऊन सापडला. हा ही षडयंत्र रचतायत गाईज. आपण चाल से आपण जो हरेल तो स्विमिंग पूल मध्ये जाईल. हा भाई जो हरेल ना, समज आता टीम आहे ना, ये आता आपली सगळ्यांची टीम आहे. हा तुमची एक टीम आहे, आमची एक टीम आहे. बरोबर. पण तुझे स्विमिंग क्लोथ्स नाही आणलेत आपण. असंच उडी मारायची. जो हरेल तो उडी मारला. नाही यश कशा, जो हरेल ती टीम पाण्यात उडी मारणार. बेस्ट आहे आत्ताच्या आत्ता भाई. हा आता हरल्या आता. नो क्वेश्चन आस्ट डायरेक्ट उडी मारायची पाण्यात. हा पाण्यात. मी आणि मला मी पाण्याची जकुझी मध्ये allergy मारतो. आहे. ए चल छान आहे. फालतूगिरी नाही. यांना रूमला जकुझी दिली बाई शाणे. पाण्याची allergy. खाना पिना चालू आहे. आम्ही चर्चा करतोय की स्ट्रॉबेरी कुठे खायची आणि स्ट्रॉबेरीचं क्रीम कुठे, स्ट्रॉबेरी क्रीम कुठे खायची. आणि उद्या प्रतापगडावर जाण्याचा आमचा बेत रस्तो आहे. हा माणूस घेऊन चाललाय मला. तो जो बसला ना ऊन दबांग ब्राउनी. नाही तो बोलतो, नाही तो पागल. इकडे ब्राउनी तर ब्राउनी, पण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. आयुष्यपत इकडचे जे शेफ आहेत ना ते स्वतः आईस्क्रीम पण बनवतात. भाई एवढा डेंजर बनवलं ना आईस्क्रीम. हा माणूस डाएट करतोय. या माणसाचा बायसेप बघा. या माणसाने सगळं विसरून 3 स्कूप आईस्क्रीम खाल्ले. 3 स्कूप. बोला गेला 3 टाइम उडत. क्रेप नाही पापड खाते. पापड बोलला क्रेप बोलते. वॉफल बोलतायत. माय गॉड खिडकी बंद करा. वेलकम टू वाईफ विथ ॲशी गाईज. इथे मागे माफियाचा गेम चालू आहे. मी गॉड आहे म्हणून मी साईडला बसलोय गपचूप. मी यांना गेम खेळवतोय. मी एक डॉक्टर अपॉइंट केलाय, एक किलर अपॉइंट केलाय. ओ इन्सेप्शन गाईज, इन्सेप्शन 2 ब्लॉग चालू आहेत. तो बिचारा मेलाय म्हणून आम्ही 2 ब्लॉग करतोय. हे आम्ही रेकॉर्ड करतोय कारण आता आम्ही गॉड बनवलंय अपूर्वाला. हीच आमची अपूर्वा. हिला आम्ही सगळ्यांनी युनॅनिमसली गॉड बनवलंय. आणि हिने काय कांड केला
तर तो तुम्हाला पण कळावा आणि आम्हाला पण नंतर कळावा म्हणून रेकॉर्ड करून ठेवतो. आम्ही पण असतो मजा करूया. नाईस. चीटिंग नाही, हे आमच्या सेफ्टीसाठी आहे. नंतर तू रॅन्डम कोणाला पण मारलंस बिरलंस तर कसं होईल? ओके ठीक आहे ठीक आहे. आता मला माहित नाही तुम्हाला दिसते की नाही, बट आय हॅव ट्राईड. नाही आता मी किलर अपॉइंट करते. आता मी डॉक्टर अपॉइंट करते. किलरला डॉक्टर नको बनू. गाईज आमचा दिवस एंड झालेला आहे. माफिया खेळण्याचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मित्रांसोबत एरवी मजाच येते, पण हे या ग्रुप सोबत आम्ही माफिया फर्स्ट टाइम खेळलेलो आणि फर्स्ट टाइम साठी पहिले 10 मिनिटं सगळ्यांसाठी हा गेम न्यू होता. पण नंतर सगळे ऍक्टर झाले. हा नेक्स्ट 10 मिनिट्स मध्ये सगळे बाप रे ऍक्टर एवढे खतरनाक किलर बनतात आणि डॉक्टरची ऍक्टिंग करतायत. किलर बनून डॉक्टर, आई शपथ एवढे अमेझिंग मजा आली ना. पण खूप आणि सगळे एक एकदा जिंकलेत. 3:30 वाजले आम्हाला. 3:30 वाजले, सगळे एक एकदा जिंकले. आणि 1 मिनिट, या मुलीनी एवढा शातीरपणे मला हरवलंय ना भाई, या मुलीनी, आई शपथ. ते तुम्हाला बघायचं असेल तर तिच्या ब्लॉग मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. वरदनी पण ब्लॉग केलाय, त्याच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही जाऊन बघू शकता की काय काय केलंय. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, एक सेकंड. आणि गाईज आम्हाला भरपूर कॉमेंट्स येत आहेत शेगावला यायचे. आम्ही नक्की येणार. आम्ही इयरची सुरुवात करू. ट्रॅव्हल आहे पण आम्हाला तसं मॅनेज करू. पण आम्ही न्यू इयरचं Jan-Feb मध्ये आम्ही नक्की येणार. नेक्स्ट इयर मोस्टली जॅन मध्येच. सो येस आम्ही एक्सायटेड आहोत. आम्हाला खूप लोक बोलले की तिकडचं वातावरण छान आहे, मॅनेजमेंट छान आहे आणि मला पण इच्छा आहे आम्ही लवकरच येऊ. आणि 5,000 लाईक्सचं विसरू नका. 5,000 लाईकचं विसरू नका. ती व्हिडिओ काय खूप मोठी नाही, पण माझी जुनी व्हिडिओ आहे, त्याच्यात मी एकदमच काहीतरी फालतू बडबड करत होतो, पण मला आवडली ती बघायला. तुम्हाला पण मजा येऊ शकते. 5,000 लाईक्स ऑन दिस व्हिडिओ आणि मी ती व्लॉग अपलोड करणार. आणि खूप सारा हाईप करा. येस, हाईप पण करायला विसरू नका. आणि महाबळेश्वरचे व्लॉग्स तुम्हाला बघायचे असतील तर ही सिरीज कंटिन्यू बघत राहा. याच्यानंतर एक दिवसाआड आम्ही एरवी एक दिवसाआड ब्लॉग टाकत असतो. आणि जर कॉमेंटला रिप्लाय करायला थोडंसं पुढे मागे होत असेल तर प्लीज सॉरी. ट्रॅव्हलमध्ये असू. आणि फुल डिसेंबर आमचा असाच जातोय, ट्रॅव्हल, काम, हे ते. म्हणून थँक्यू फॉर सपोर्टिंग, थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे सगळं काय करायचं. परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.